दारूच्या नशेत पत्नीला संपवलं, रक्ताच्या थारोळ्यातही चिमुकला आईला बिलगून राहिला। नेमकी घटना काय आहे ते आपण पाहूच, पण अगोदर एक विनंती आहे, तुम्ही बातम्या पाहता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तर कृपया असं करू नका। जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केले तर आम्हालाही प्रोत्साहन मिळेल अजून बातम्या द्यायला, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। घटनेनंतर आरोपी अप्पाराव जंगले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। यासंबंधी मृत महिलेचे वडील नगुराम सीताराम कुरदुरे राहणार नागवाडी, तालुका मसद, जिल्हा यवतमाळ यांनी गोकाक ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे। गोकाक येथून जवळच असणाऱ्या ममदापूर येथे दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली। मीराबाई बालाजी जंगले, वय 26 वर्ष असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। बालाजी अप्पाराव जंगले, वय 31 वर्ष राहणार टेंभुर्दरा, जिल्हा यवतमाळ असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ परिसरातून गोकाक परिसरात ऊस तोडणी टोळ्या आल्या आहेत। या टोळीतील काही जण ममदापूर येथील सिद्धलिंग तापशी यांच्या शेतवडीत पाल उभारून राहत आहेत। मृत मीराबाई हिला एक 5 वर्षाचा आणि एक 1.5 वर्षाचा मुलगा आहे। घटनेनंतर भुकेने व्याकुळ झालेला 1.5 वर्षाचा मुलगा दुधासाठी मृत आईकडे पाहून रडत होता। ते पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने या क्रूर कृत्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि तो पत्नीच्या कुटुंबियांना पाठवला। या घटनेचे वृत्त समजताच गोकाकचे DSP, CPI, PSI यांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले। मात्र पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर दिसलेल्या चित्रानंच सर्वजण हळहळले। आरोपीनं महिलेची हत्या केल्यानंतर रात्रभर मृतदेह घटनास्थळी पडून होता। सकाळी जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा महिलेचा लहान मुलगा मृत झालेल्या आईच्या कुशीत शिरण्याचा प्रयत्न करत होता, मात्र आई निश्चित पडून होती। आईसोबत काय घडलंय याची काहीच कल्पना त्याला नव्हती। हे दृश्य बघून अनेकांचं हृदय पिळवटून निघालं। पोलिसांनी आरोपीची रवानगी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे।